जय गुरुदेव. आजचा असणारे पुष्प हे माझे सद्गुरू व माझे आईवडील यांच्या चरणी हा अर्पण करून आजच्या सहज जीवन या विषयाच्या अनुषंगाने आपण प्रारंभ करत आहोत. आपण भगवंताच्या स्वभावाबद्दलचं गीतेमधील असणाऱ्या श्लोकांचा संदर्भ व भागवतातील असणाऱ्या गोष्टींचा संदर्भासहित हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. भगवंत हे सर्वांच्या हृदयामध्ये हे विद्यमान आहेत, ते सखा आहेत, प्रेमी आहेत आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी, भक्तांना कृपा करण्यासाठी ते विविध असणाऱ्या रूपामध्ये प्रकट होत असतात, मनुष्य देहामध्ये येतात, लीला करतात. या लीलांचं आपण श्रवण केलं असताना, त्याचबरोबरीला कथा श्रवण केल्या असताना, नामस्मरण केलेलं असता भगवान आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्या जीवाला शांती प्रदान करतात. भागवतामध्ये काय सांगितलेलं आहे? अनुग्रहाय भूतानां मानुषं देहमाश्रितः भजते तादृशी क्रीडा या श्रुत्वा तत्परो भवेत्. याचा अर्थ असा आहे की प्राणीमात्रावरती कृपा करण्यासाठी भगवंत आपल्याला स्वतःला मनुष्य रूपामध्ये प्रगट करत आहेत आणि विविध प्रकारच्या लीला करून लोकांच्या मध्ये प्रेम निर्माण करतात. या प्रकारच्या कथा आपण श्रवण केल्या असता आपला जीव मुक्त होतो, भगवंतावरती प्रेम जडतं. अशा प्रकारचा हा असणारा विषय. या संदर्भात असणारे द्रौपदीचं, त्याच्यानंतर विविध असणाऱ्या गोष्टींच्या माध्यमातून हा विषय आपल्याला लक्षात येत आहे. सध्या जो आपण विषय निवडलेला आहे तो विषय म्हणजे सहज जीवन. हे सहज जीवन का बरं प्राप्त होत नाही, का बरं असं स्थित राहत नाही? कारण ह्याच्या पाठीमागचं म्हणजे कारण असं आहे, माणूस मोह सोडत नाही आहे. आणि हा मोह न सोडल्यामुळे काय होतं बघा, मोह कशामध्ये असतो? एक स्त्रीमध्ये आसक्ती, अर्थात स्त्रीची सुद्धा पुरुषामध्ये असणारी आसक्ती, पुत्रांच्या मध्ये असणारी आसक्ती, व्यवसायामध्ये असणारी आसक्ती, द्रव्यासक्ती, पैसा मिळवणे त्याच्याबद्दल आसक्ती असते आपल्या मनामध्ये. जे माझे भाऊ बांधव, मित्र, परिवार, हे जे काही कुटुंब आहे, या कुटुंबाबद्दल मनामध्ये एक प्रकारचा भाव असतो, या प्रकारची आसक्ती असते. या आसक्तीमुळे देखील जीव असुखी होतो. त्याचप्रमाणे मालमत्तेची देखील आपल्या मनामध्ये आसक्ती असते. आपण ज्या ठिकाणी लहानाचे मोठे झालेलो आहोत त्या गावाचीही आसक्ती असते. या सर्व प्रकारच्या आसक्तीमुळे जीव हा सहज जीवन जगू शकत नाही. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि माणसाला सत्वरजतम या गुणांनी युक्त आणि या गुणापासून निर्माण होणारे जे काही षडरिपू आहेत, हे षडरिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अविद्या. या गोष्टींच्या मध्ये जीव हा बांधला गेलेला आहे. आणि आपलं जीवन हे सगळे या सहा सात असणाऱ्या षडरिपूंच्या माध्यमातूनच आपण जीवन जगत असतो. आणि या गोष्टी आपल्यावरून जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत आपल्याला खरे जीवन म्हणजे काय कळणार नाही आणि सहज जीवन आपण जगू शकणार नाही. हे जीवाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. कालचा जो विषय आपण या ठिकाणी पाहिलेला होता, सत्व रज तमात्मक असणारी जी एक कथा आहे, जी काल आत्मदेवाची कथा आपण पाहिली. त्यांचेच दोन मुलं, एक धुंदुकारी आणि दुसरा असणारा गोकर्ण, जो गायीपासून उत्पन्न झालेला आहे. गोकर्ण हा सात्विक वृत्तीचा आहे. त्याची असणाऱ्या वागण्याची, बोलण्याची, चालण्याची पद्धत ही अतिशय चांगली आहे. त्यामुळे समाजाला कोणत्याही प्रकारचा त्याचा त्रास होत नाही आहे. तो सद्गुणी अंतःकरणाचा आहे. त्याच्यावरती या षडरिपूंचा प्रभाव तितका नाही दिसत. परंतु जो धुंदुकारी आहे, या मदमोह मत्सरामध्ये अडकून पडलेला जो धुंदुकारी,
ज्या आत्मदेवाच्या पत्नीच्या बहिणीपासून प्राप्त झालेला आहे तो धुंदुकारी हा षडरिपूमध्ये अडकलेला असल्यामुळे हा दुःखास प्राप्त झालेला आहे. कशा प्रकारचं आहे या ठिकाणी एक आपण त्या संदर्भात असणारी एक कथा घेऊन या गुणात्मक असणाऱ्या विषयांच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. हे जर गुण आपण सुधारले, भगवंताच्या कथेच्या माध्यमातून आपल्यामध्ये आपण बदल घडवून आणला तर आपला जीव सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. काल पाहिलं आपण इकडे धुंदुकारीची आईनेही जीव दिलेला आहे. धुंदुकारीला आत्मदेवाला गोकर्णाने परमेश्वर प्राप्तीच्यासाठी त्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आत्मदेव हा अरण्यामध्ये भगवंताचं चिंतन मनन करण्यासाठी गेलेला आहे. भागवतातील दशमस्कंधाचं पारायण करतोय, भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करतो आहे आणि तो गोलोकाला प्राप्त झालेला आहे. हा असणारा या कथेंचा प्रभाव होय. मनुष्य कितीही दुष्ट प्रवृत्तीचा असेल, भगवंताच्या चरणाला गेल्यानंतर तो भगवंत त्या जीवाला आपलेसा करून घेतो. एवढं मोठं विशाल हृदय त्या भगवंताचं आहे. इकडे घरामध्ये कोण नाही आहे बघून इकडा भाऊ देखील निघून गेलेला आहे. तीर्थ पर्यटन करतोय गोकर्ण. सगळं घर दार हे पूर्ण धुंदुकारीच्या हातामध्ये सापडलेलं आहे. जो ज्या वेश्यांच्या नादी लागलेला होता त्या वेश्यांना आपल्या घरामध्ये आणून ठेवलेला आहे. जोपर्यंत पैसा होता, अडका होता, तोपर्यंत या वेश्या त्या ठिकाणी आनंदाने नवरा व्यवस्थित वागत होत्या. त्यांच्याकडेचा पैसा कमी झालेला पाहून, धुंदुकारीकडचा पैसा कमी झालेला बघून त्याच्याकडे पैशाची मागणी करू लागलेली आहे. त्यावेळेस धुंदुकारी हा राजाच्या घरी गेलेला आहे, राजवाड्यामध्ये गेलेला आहे आणि त्या ठिकाणाहून त्यांनी चोरी करून ते धन आपल्या घरी आणलेलं आहे. हे धन आणलेलं पाहून वेश्यांच्या लक्षात आले, अरे हा तो निर्धन झालेला आहे, याच्यापाशी एवढा कुठला पैसा आला, याने नक्कीच चोरी केलेली आहे आणि हे द्रव्य देखील राजखजान्यातील दिसतं आहे. त्यामुळे त्या सगळ्या वेश्या एकत्र आलेल्या आहेत. त्याने विचार केला की हे द्रव्य आपण घेऊन पळून जावे. हा माणूस नाहीतरी निर्धन झालेला आहे, याच्यापाशी काहीच मिळणार नाही आणि या द्रव्य दिसल्यामुळे राजाला आपण याचे साथीदार आहेत पकडून आपल्या राजा तुरुंगामध्ये टाकेल या भीतीने त्या 5-6 जणींनी धुंदुकारीला पकडलेला आहे. त्याला मारहाण केलेली आहे, त्याचा अंत केलेला आहे. तो त्याचं दहन देखील केलं नाही, त्याच्या चेहऱ्यावरती अग्नी टाकलेला आहे. अर्धवट पुरून त्या ठिकाणाहून त्या निघून गेलेला आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचा अंत झालेला आहे आणि तो प्रेतयोनीला प्राप्त झालेला आहे. ही गोष्ट गोकर्ण क्षेत्रामध्ये असणाऱ्या गोकर्णाला कळालेले. त्या ठिकाणी कळाल्यानंतर गोकर्णाने त्या ठिकाणी हे आपलं गयेमध्ये श्राद्धकर्म केलेलं आहे. गयेच्या संदर्भात एक ठिकाणी या गया नावाचा जो राक्षस आहे त्या राक्षसाच्या संदर्भात एक कथा आहे. ती कथा म्हणजे असे आहे, गयेच्या ठिकाणी श्राद्ध करावं, आपल्या पितरांना मुक्ती मिळते असं शास्त्र सांगतं. या विषयाच्या अनुषंगाने गया नावाचा एक राक्षस होता, त्या संबंधात असणारी ही कथा आहे. गया नावाचा राक्षस ब्रह्मदेवाचे तप करू लागलेला आहे, ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलेला आहे. ब्रह्मदेव प्रसन्न झालेले. त्या गयासूर नावाच्या राक्षसाला म्हणतात, बोल गयासूर, तुला काय हवं आहे. गयासूर म्हणतो, तुम्ही काय देणार आहेत मला. अशा प्रकारे बोलून त्यांचा उपहास करायला लागतो. ही गोष्ट पाहिल्यानंतर परत त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने त्याच्या छातीवरती 100 वर्ष यज्ञयागादी कर्म केलेलं आहे. यज्ञ झालेला आहे, यज्ञाची पूर्णाहुती झालेली आहे आणि मग पूर्णाहुती झाल्यानंतर तो राक्षस तर मिळून पडलेला नाही, उठून परत बसलेला आहे. आणि ब्रह्मदेवाला प्रश्न पडला की आता ह्याचं काय करायचं बाबा. त्यावेळेस तो भगवान विष्णूला शरण गेलेला आहे. ब्रह्मदेव विष्णूला शरण गेलेले आहेत. घडलेला वृत्तांत त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मग विष्णूंनी काय केलेलं आहे, त्या गयाच्या
छातीवरती 2 पाय ठेवलेले आहेत आणि त्याला सांगितलं, त्या ठिकाणी तो गयासूर म्हणतो आहे, हे भगवंता, तुम्ही मला मुक्ती प्रदान केलेली आहे. माझ्या या क्षेत्रामध्ये जी कोण लोक श्राद्ध पक्ष करतील त्यांच्या पितरांना या ठिकाणी मोक्ष मिळेल अशा प्रकारचं तुम्ही मला वरदान द्या, असं त्या ठिकाणी तो मागणं करतो आहे. आणि त्या ठिकाणचा असणारा तो गयासुराला भगवंतानी मुक्ती दिलेली आहे. अशा प्रकारची एक गयेच्या संदर्भात असणारी गोष्ट, गयेच्या स्थानाबद्दल असणारी गोष्ट अशा प्रकारची एक आहे. या कथेच्या संदर्भात विषय हा गया नावाच्या ठिकाणी श्राद्ध केलेलं आहे असं संदर्भाला म्हणून ही कथा आपणास सांगितलेली आहे. पुढे फिरत फिरत काही दिवसानंतर तो आपल्या गावामध्ये आलेला आहे. सच्छिल अंतकरणाचा जो असणारा गोकर्ण, कुणाच्याबद्दलही मनामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, गावामध्ये आलेला आहे. आपल्या घरामध्ये गेलेला आहे, तिथं झोपतो आहे. त्या ठिकाणी रात्र झालेली आहे. रात्रीच्या मध्ये तो त्याचा भाऊ प्रेतयोनीमध्ये प्राप्त झालेला वेगवेगळ्या रूपे घेऊ लागलेला आहे आणि गोकर्णाला घाबरू घालतो आहे. हे पाहून गोकर्ण विचारतोय, अरे तू कोण आहेस, तू काय करतोयस, अशा प्रकारचा प्रश्न केल्यानंतर त्या प्रेतयोनीमध्ये असलेला धुंदीकरी त्याला म्हणतो आहे, अरे बांधवा गोकर्णा, मी तुझा भाऊ आहे धुंदीकरी. माझ्या पापकर्मामुळे मला हा योग प्राप्त झालेला आहे. मी प्रेतयोनीमध्ये आलो आहे. काहीतरी करून माझी ह्यातून सुटका कर. हे पाहिल्यानंतर तो त्याला म्हणतो आहे, अरे धुंदीकरी, तुझ्या नावाने मी गयेच्या ठिकाणी श्राद्ध केलेलं आहे, असं असताना देखील तुला मुक्ती मिळाली नाही. तो म्हणतोय, तुम्ही 100 श्राद्ध केले असले तरी त्या ठिकाणी त्याचा उपयोग होणार नाही. माझे कारण तेवढे कुकर्म आहे. या कुकर्मामुळे मी मुक्त होऊ शकलेलो नाही आहे. दुसरं काहीतरी शोधून काढ, अशा प्रकारची प्रार्थना त्या प्रेतयोनीमध्ये असलेल्या धुंदीकरीने गोकर्णास केलेली आहे. गोकर्ण म्हणतो, ठीक आहे, उद्याच्याला मी तुला सांगेन. आणि दुसऱ्या दिवशी पहाट झालेली आहे. सूर्यनारायण वरती आलेले आहे. त्रिकाल संध्या करत असणारा हा जो गोकर्ण आहे, त्याचं प्राबल्य, त्याचं शक्ती, या शक्तीच्या माध्यमातून भगवान नारायणांना विनंती केली आहे. नारायणांचा देखील रथ त्या ठिकाणी थांबलेला आहे. हे त्रिकाल संध्येचं महत्त्व आहे, म्हणून आपण संध्या केली पाहिजे. गोकर्ण भगवान श्री सूर्यनारायणाला विचारतोय, भावाच्या संदर्भात असणारी गोष्ट सांगतोय, भगवंतांना विचारतोय. भगवंत श्री नारायण म्हणतायत, सूर्यनारायण, तू भागवताचं नियोजन कर. भागवताच्या कथनाने याची मुक्तता प्राप्त होईल. मग त्या ठिकाणी गोकर्णाने कथेचा प्रारंभ केलेला आहे. त्या ठिकाणी बांबूचं वन होतं. त्या वनाला 7 प्रकारच्या गाठी होते. प्रेतयोनीमध्ये असल्यानंतर वायुरूप असणारं जे शरीर आहे धुंदीकरीचं, त्या बांबूच्या ह्याच्यामध्ये जाऊन बसलेलं आहे. 7 दिवस अत्यंत तन मन वगैरे लावून शांतपणाने तो भागवत श्रवण करतो आहे. भागवताचा 1 दिवस गेल्यानंतर 1 गाठ फुटली आहे. अशा करत करत 7 दिवसामध्ये 7 गुठी फुटलेल्या आहेत आणि तो जीव मुक्त झालेला आहे. आपण जर समजा या भगवंताची सेवा जर केली तर आपल्यामधील असणाऱ्या हे षडरिपूत्मक असणाऱ्या ज्या गाठी आहेत, या गाठी निघून जातील, फुटून जातील व आपला देह मुक्त होईल. कथा कशी श्रवण करावी या संदर्भात असणारी आणखी एक गोष्ट आहे. एक मारवाडी सद्गृहस्थ होते. त्यांच्या पेढीवरती एक ब्राह्मण जाऊन रोज तिथं कथा ऐकवायचा. एक दिवशी ते मारवाडी सद्गृहस्थ म्हणतायत, अहो गुरुजी, उद्याला काही कामानिमित्ताने आम्हाला परगावी जायचं आहे. माझ्या कथेमध्ये भंग येईल, मग आता मी काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी ते गुरुजी सांगतायत, अरे काही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या मुलाला बसवा म्हणले. अहो ते म्हणतायत, अहो असं चालेल का? हे चुकीचं होईल ना. मग त्यावेळेस ते म्हणतायत की हिची आसक्ती कमी झाली तर काय करायचं, आणि तो व्यवहारामध्ये लक्ष दिला नाही तर काय करायचं? गुरुजी म्हणतायत, इतके दिवस तुम्ही शेठजी कथा ऐकतायत, तुमची वासना जर कमी झाली नाही तर एका दिवसाच्या ऐकण्याने ह्या मुलाची काय वासना कमी होणार आहे? सांगण्याचा सारांश असा आहे
की आपण जे काही ऐकतोय, जे काही करतोय, मनाच्या पूर्ण तल्लीनतेने त्या ठिकाणी केलं असताना भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात. अशा प्रकारची ही कथा भागवताच्या महात्म्यामध्ये धुंदुकारी जो लोभी, क्रोधी, मत्सरी, जो तामसी युक्त होता आणि त्याच्या विरुद्ध असणारा त्याचा भाऊ गोकर्ण हा चांगल्या स्वभावाचा असलेल्यामुळे त्याला या प्रकारच्या बंधनात तो सापडलेला नाही आहे. या कथेच्या श्रवणाने धुंदुकारीलाही भगवंताची प्राप्ती झालेली आहे आणि या प्रकारचं आदर्शभूत जीवन जगल्यामुळे सत्वगुणी असणाऱ्या धुंदुकारीला देखील भगवंताने आपलंसं केलेलं आहे. दोघेही भाऊ गोलोकाला गेलेले आहेत. अशा प्रकारचा हा सार आहे. तात्पर्य, आपल्या जीवनामध्ये आपण त्रिगुणात्मक असणाऱ्या या दोषांच्यापासून बाहेर होण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व दोषांचं कारण म्हणजे हे त्रिगुणात्मक असणारी सृष्टी व ते गुणधर्म आपल्या शरीरामध्ये असल्यामुळे या आपल्याला असणारे हे सहज जीवन प्राप्त होत नाही आहे. अशा प्रकारचा विषय हा लक्षात येतो आहे. अर्थात आजचाही भाव आपल्याला आवडला असेल असे मला वाटते. आजची हे पुष्प माझे सद्गुरू व माझे आईवडील यांच्या चरणी मी अर्पण करत आहे आणि दत्तात्रय कवीश्वर महाराजांचे स्मरण करून या ठिकाणी आजचा विषय थांबवतो आहे. धन्यवाद.